द्वितीय भाषೆ ಕನ್ನಡ ಪಾಸಿಂಗ್ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಬಜರಿಯೆ ಆಸಾನ್ ಜಬಾನ್ में ಗದ್ಯ ಭಾಗ 1 ವನಮರದ ಗಿಳಿ ಅಕ್ಕಿ ಹಬ್ಬಾಳು ರಾಮಣ್ಣ ಮಿತ್ರ ಕವಿ ಮತ್ತು ಲೇಖಕರ ಪರಿಚಯ ರಾ ಮಿತ್ರ ಇವರು 1935ರಲ್ಲಿ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಕ್ಕಿ ಹಬ್ಬಾಳು ಎಂಬಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು रा मित्रा की पैदाइश 1935 में मंडिया जिले के अक्की हब्बाळू नामी गांव में हुई। ಇವರು ಮಹಾಭಾರತ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿಗಳು, ಪದ್ಮಮಿತ್ರ, ಒಳನೋಟಗಳು, ಕವಿಗಳ ಬೆನ್ನೇರಿ ಮುಂತಾದ ಕೃತಿಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। तो आपके कलाम के मजमुए में तसानिफ में से महाभारत पात्र संगतिಗಳು, ಪದ್ಮಮಿತ್ರ, ಒಳನೋಟಗಳು, ಕವಿಗಳ ಬೆನ್ನೇರಿ वगैरह हैं। तो इसमें ಶ್ರೀಯುತರಿಗೆ ನವರತ್ನಂ ಪ್ರಶಸ್ತಿ, ವರ್ಧಮಾನ ಪ್ರಶಸ್ತಿ, ಕಾವ್ಯಾನಂದ ಪುರಸ್ಕಾರ ಮುಂತಾದ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು ಲಭಿಸಿವೆ। तो आपके लिए नवरत्नम एजाज, वर्धमान प्रशस्ति और काव्यानंद पुरस्कार खिताब से आपको नवाजा गया है। गद्य भाग 1 वनमರದ ಗಿಳಿ। तो बाप अव्वल है हमारा, तो वनमರದ ಗಿಳಿ। तो हम एक ಮಾರ್ಷನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ देखेंगे। ಬೇಡನು ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಕೊಲ್ಲಲು ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಉಪಾಯವೇನು? तो थोड़ा पहले मानी देख लेते हैं। ಬೇಡನು शिकारी ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಕೊಲ್ಲಲು, जानवरों को मारने के लिए, जंगली जानवरों को ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಉಪಾಯವೇನು? कौन सी तरकीब अपनाता था? ವಿಷ ಸವರಿದ ಉತ್ತರ, ವಿಷ ಸವರಿದ ಬಾಣಗಳನ್ನು ಸಿದ್ಧ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದು ಉಪಾಯವಾಗಿತ್ತು। तो देखिए जवाब आसान है। वो अपने तीर के सिरे पर क्या लगाता था? विष, जहर लगाता था। तो इस तरह से ये तैयार कर लेता था। सवाल नंबर 2 है, विषद बाणವು मरಕ್ಕೆ ಏಕೆ ತಗುಲಿತು? विषद बाणವು यानी जहर आलूदा तीर मरಕ್ಕೆ पेड़ को क्यों लगा? ಏಕೆ ತಗುಲಿತು? जवाब देखिए कितना आसान है। ಜಿಂಕೆಯು ಹಾರಿ ಮೇಲಕ್ಕೆ ನೆಗೆದು ಬೇಡನ ಬಾಣದ ಹೊಡೆತದಿಂದ ತಪ್ಪಿಸಿಕೊಂಡಿತು, ಆ ಕಾರಣ ವಿಷದ ಬಾಣವು ಮರಕ್ಕೆ ತಗುಲಿತು। जवाब इसका जो यहाँ पहले मानी देख लेते हैं। जिंकेयु हिरन हारी कूदकर ಬೇಡನ ಬಾಣದ ಹೊಡೆತದಿಂದ शिकारी के तीर के मार को या तो हदफ को चूक गया, तो इस वजह से वो तीर वहां लग गया। तीसरा देखिए, विषद ಬಾಣವು ಮರಕ್ಕೆ ತಗುಲಿದ್ದರಿಂದ ಪರಿಣಾಮವೇನು? ತಗುಲಿದರಿಂದಾದ ಪರಿಣಾಮವೇನು? तो इसके मानी देख लेते हैं। विषद ಬಾಣವು जहर आलूदा तीर मरಕ್ಕೆ वो पेड़ के लिए, तगलिदरिंद लगने पर क्या क्या असरात हुए? जवाब देखिए, मरಕ್ಕೆ ತಗುಲಿದರಿಂದ ಮರವು ಒಣಗಿ ನಿಂತಿತು। तो यहाँ पर वनगी निंतितु, वनगी सूख कर खड़ा, सूख जाना। चौथा देखिए, इंद्रनिगे ಗಿಳಿಯನ್ನು ಕಂಡು ಆಶ್ಚರ್ಯವಾದದ್ದು ಏಕೆ? इंद्रनिगे, इंद्र देवता जो गैरों का देवता है, तो इस तोते को देखकर ये ताज्जुब क्यों हुए? जवाब देखिए, ಮರ ಒಣಗಿ ನಿಂತರೂ ಗಿಳಿ ಆ ಮರದ ಪೊಟರೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗದೆ ಅಲ್ಲಿಯೇ ವಾಸ ಮಾಡುತ್ತಿರುವುದನ್ನು ಕಂಡು ಇಂದ್ರನಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯವಾಯಿತು। देखिए सिंपल है। मर वनगी निंतरू, पेड़ सूख जाने के बावजूद भी वो इसी के पोटारे से मुराद यहाँ पर खोखला, पेड़ का खोखला हिस्सा, इसको वो छोड़कर नहीं जाकर वहीं पर बसेरा करा था, वास ಮಾಡುತ್ತಿತ್ತು। अब 5वां देखिए सवाल, ಗಿಳಿಯ ಯಾವ ಗುಣವನ್ನು ಇಂದ್ರನು ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡನು? तो यहाँ पर गुणವನ್ನು, सिफत को इंद्रनु ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡನು, तो इंद्रदेव ಕೊಂಡನು, 27 तारीफ। तो जवाब है देखिए, तत्वनिष्ठೆಯ ಗುಣವನ್ನು ಇಂದ್ರನು ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡನು। तत्वनिष्ठೆ एहसानमंदी गुणವನ್ನು सिफत को देखकर वो बड़ा खुश हुआ। नंबर, इंद्रनु तनगाद संतोषವನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರಕಟಿಸಿದ? यहाँ पर मानी देखते, तनगाद संतोष, तो उसके वो जवाब से वो खुश जो हुआ, तो इस खुशी का इजहार उसने तरह से की। ಪ್ರಕಟಿಸು, इजहार करना। जवाब देखिए, ಗಿಳಿಗೆ ಬೇಕಾದ ವರವನ್ನು ಕೊಡುವುದರ ಮೂಲಕ ಸಂತೋಷವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸಿದನು। ಗಿಳಿಗೆ ಬೇಕಾದ ವರವನ್ನು, तो तोते की ख्वाहिश का वर यहाँ पर फजल के तौर पर भी ले सकते हैं हम, तो या अतियात भी। सवाल नंबर है यहाँ पर 7,
ಇಂದ್ರನು ಗಿಳಿಗೆ ಯಾವ ವರವನ್ನು ಕೊಡಲು ಸಿದ್ಧನಾದನು? यहाँ पर सवाल नंबर 7 में गिಳಿಗೆ ಯಾವ ವರವನ್ನು वो कौन सा अतिया या फजल देने के लिए तैयार हुआ? 8वां देखिए, इसका जवाब देखिए, ಗಿಳಿಯು ಎಂಥ ಜನ್ಮ ಬಯಸಿದರೂ ಎಂಥ ಭೋಗವನ್ನು ಬಯಸಿದರೂ ಕೊಡಲು ಅವನು ಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದನು। यहाँ पर मानी देखिए, गिಳಿಯು ಎಂಥ जन्म ये जन्म का यानी पुनर्जन्म का जो तस्वर है गैरों में, यंत जन्म, अब वो शायद इंसान का जन्म मांग ले, यंत भोगवन्नु और किसी किस्म के न्यामतों का भी अगर वो ख्वाहिश करती है तो उसको देने के लिए वो तैयार हो जाता है। 8वां देखिए, बाणಕ್ಕೆ ಗುರಿಯಾಗುವಷ್ಟು दूर ಎಂದರೇನು? बाणಕ್ಕೆ ಗುರಿಯಾಗುವಷ್ಟು, बाण यानी तीर, ಗುರಿಯಾಗುವಷ್ಟು तीर लगने की दूरी तक, इसका मतलब दूर दूर, ಎಂದರೇನು इसका मतलब क्या हुआ? तो जवाब देखिए, ಬಿಟ್ಟ ಬಾಣ ತಾಗುವಷ್ಟು ದೂರ, ಅಂದರೆ ಬಾಣವನ್ನು ಬಿಡಲು ಅನುಕೂಲವಾಗುವಷ್ಟು ದೂರ ಎಂದಾರ್ಥ। तो जवाब देखिए, ಬಿಟ್ಟ ಬಾಣ ತಾಗುವಷ್ಟು दूर ಎಂದರೆ बाण बिड़लु अनुकूलवागुवस्तु दूर, यानी जिस तरह अब हम तीर को मारने के बाद में वो तीर सही अहदाफ को लगने की दूरी तक। 9वां देखिए, ಬೇಡನು ಯಾವ ಊರಿನಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದನು? यहाँ पर मानी ಊರಿನಲ್ಲಿ गांव में ವಾಸವಾಗಿದ್ದನು, मुकीम था या रहता था, तो यानी कि ಬೇಡನು काशिಯಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದನು, तो ये कहाँ रहता था? काशी में। अब देखिए यहाँ 3 और 4 जुमलों में जवाब दीजिए। इसमें से शुरू करेंगे हम। पहला सवाल है, ಮರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗದೆ ಇರಲು ಗಿಳಿಯು ನೀಡಿದ ಸಮರ್ಥನೆ ಏನು? तो यहाँ पर हम पहले सवाल को समझेंगे। मरವನ್ನು बिट्टू होगदे इरलू, उस सूखे पेड़ को तर्क करके छोड़ करके न जाने की वजूहात क्या थे, या तो तोते ने जो वजूहात पेश किए वो क्या थे? यहाँ पर देखिए जवाब कुछ इस तरह से लिखना चाहिए आपको। ಹಲವಾರು ವರ್ಷದಿಂದ ಈ ಮರ ನನಗೆ ಆಶ್ರಯ ಕೊಟ್ಟಿದೆ, ಹಣ್ಣು ಕೊಟ್ಟಿದೆ, ನನ್ನ ಹಸಿರು ಬಣ್ಣದಿಂದ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಮುದ ನೀಡಿದೆ, ನೆರಳು ನೀಡಿದೆ, ಆದರೆ ಈಗ ದುರಾದೃಷ್ಟದಿಂದ ಅದನ್ನು ರೋಗ ಬಡತನಗಳು ಕಿತ್ತು ತಿನ್ನುತ್ತಿವೆ, ಹಾಗೆಂದು ಈ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಅದನ್ನು ಕೈಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಕಡೆ ಮರಕ್ಕೆ ಕೃತಜ್ಞನಾಗಲು ತನಗೆ ಇಷ್ಟವಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿತು। देखिए सबक आमोज जवाब दिया इसने। यहाँ हलवारू वर्षदिंद, कई सालों से इसने मुझे आश्रय, आश्रय के मानी यहाँ पर होता है, अंग्रेजी में हम रिफ्यूजी बोलते हैं, पना, उर्दू में हम पना बोलते हैं, तेरी पना में पना, आश्रय, कोट्टिदे, हन्नु कोट्टिदे, और फल भी दिया है इससे हमने, तन्ना हसीरू बन्ना दिंद, और इसका जो सब्ज रंग है ये मेरे दिल के लिए तसल्ली दिया है। ನೆರಳು ನೀಡಿದೆ, ನೆರಳು ಏನಿ ಚಾಡೋ ತಾಯ, ಆದರೆ ಈಗ ದುರಾದೃಷ್ಟದಿಂದ ಅದನ್ನು ರೋಗ ಬಡತನಗಳು, ये बदकिस्मती से अभी क्या हुआ है उसको गुर्बत और बीमारियां हो गई हैं, तो ऐसी हालत में उसे मैं छोड़कर दूसरी तरफ नहीं जा सकता। कई बिट्टू छोड़कर ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಹೋಗಿ ಮರಕ್ಕೆ ಕೃತಜ್ಞನಾಗಲು, एहसान फरामोशी का मामला मैं नहीं करता, ನನಗೆ ಇಷ್ಟವಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿತು। अब देखिए सवाल दूसरा है, सामान्यवाद लोकवर्तने याವುದು? ये सवाल है। आमतौर पर माशरे के लोगों के अफराद या तो अफराद का किरदार क्या है ऐसे मौके पर? देखिए आश्रय, जवाब देखिए, आश्रय ಕೊಟ್ಟವರಿಗೆ ದೂರದೃಷ್ಟ, ದುರಾದೃಷ್ಟ ಒದಗಿದಾಗ ಅವರನ್ನು ಕೈಬಿಟ್ಟು ಹೋಗಿ ಕೃತಜ್ಞರನ್ನೆನಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ, ಸುಖ ಸಂಪತ್ತು ಇರುವಾಗ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದು, ಸುಖ ಸಂಪತ್ತು ಇರುವಾಗ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ದುರ್ಬರಗಳಲ್ಲಿ ಅವರಿಂದ ದೂರವಾಗುವುದು, ಉಪಕಾರ ಸ್ಮರಣೆ ಇಲ್ಲದಿರುವುದು ಸಾಮಾನ್ಯ ಲೋಕವರ್ತನೆಯಾಗಿದೆ। यहाँ पर देखिए जवाब किस तरह से, आश्रय ಕೊಟ್ಟವರು दुरादृष्ट ಒದಗಿದಾಗ, जो भी हमें पनाह देते हैं या जिन्हें हमें जो भी हमें मकान देते हैं, जब उनको हालात आ जाते हैं तो लोग क्या करते हैं, एहसान फरामोशी का मामला करते हैं। सुख संपत्ति इरुवाग, जब उनके पास माल और खुशियां हो तो क्या करते हैं, साथ में रहते हैं,
और जब बुराई के औकात में उनसे दूर हो जाते हैं. ದೂರವಾಗುವುದು ಉಪಕಾರ ಸ್ಮರಣೆ ಇಲ್ಲದಿರುವುದು ಸಾಮಾನ್ಯ ಲೋಕವರ್ತನೆಯಾಗಿದೆ. उपकार स्मरणे एहसान मंदी ये न रहना आम तौर पर ये माशरे का किरदार है. अब सवाल नंबर 3 देखिए. ಗಿಳಿಯು ಇಂದ್ರನನ್ನು ಯಾವ ವರ ಕೇಳಿತು? तो इसे हमें इंद्र वरವನ್ನು इसके से पहले हमने देखा है तोता इंद्रनिಗೆ इंद्रदेव है तो उससे कौन सा अति वर पूछा. तो जवाब देखिए. ತಾನು ವಾಸವಾಗಿರುವ ಈ ಮರವು ಮೊದಲಿನಂತೆ ಹಸಿರಿನಿಂದ ನಳುನಳಿಸುವಂತಾಗಬೇಕು. ಫಲ ಪುಷ್ಪ ಭಾರದಿಂದ ಬೀಗುವ ನೆರಳು ಕೊಡುವ ಮರವನ್ನು ದಯಪಾಲಿಸಬೇಕೆಂದು ವರವನ್ನು ಕೇಳಿತು. देखिए जवाब. तानु वासवागिरुवा ये जो सूखा हुआ जो पेड़ था तो पहले मैं यहाँ पर बसेरा कर रहा था. ಮೊದಲಿನಂತೆ पहले की तरह ಹಸಿರಿನಿಂದ ನಳನಳಿಸುವಂತಾಗಬೇಕು. सब्ज होकर लहलहाना चाहिए. फल पुष्प भारದಿಂದ ಬೀಗುವ फल पुष्प फल फल पुष्प फूल तो इनके वजन से फल और फूल के वजन से वो झुक जाए. फिर और इसका साया भी हो. ये जो वर है दयापालिसु ಎಂದು ಕೇಳಿತು. तो यही अतिया मुझे अता कर. अब इसका है संदर्भोड़ने विवरिसी आरसी. तो पहला हम देखते हैं मतन के हवाले. उर्दू में हम कहते हैं इसको इंಥ ವನಮರದಲ್ಲಿ ಏಕೆ ವಾಸ ಮಾಡುತ್ತಿದೆಯೇ. तो ये मतन दिया गया है तो इसको हमें पहचानना है. क्या तो सबसे पहले हम क्या लिखेंगे ये इसका मुसन्निफ और ये कहाँ से किस तसनीफ से लिया गया है. देखिए ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಅರಾಮಿತ್ರ ಬರೆದಿರುವ ಮಹಾಭಾರತ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿಗಳು ಎಂಬ ಕೃತಿಯಿಂದ ಆಯ್ದು ವನಮರದ ಗಿಳಿ ಎಂಬ ಪಾಠದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. अगर आप वनमರದ गिली भी लिखेंगे तो चल जाएगा यहाँ पर. लेकिन ये किताब जो है महाभारत पात्र संगति ये लिखना जरूरी है. फिर मुसन्निफ का नाम भी. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಇಂದ್ರನು ಗಿಳಿಗೆ ಹೇಳಿದನು. जब वो सफर कर रहा था तो देख लिया उसने. उस वक्त ये जो बात तोते से कहा. ವನಮರದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದ ಗಿಳಿಯನ್ನು ಅದರ ತತ್ವನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಕಂಡು ಇಂದ್ರನು ಹೀಗೆ ಇದನ್ನು ಪ್ರಶ್ನಿಸಿದನು. ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಎಂದು ಯೋಚಿಸಿ ಹೀಗೆಂದು ಇದನ್ನು ಕೇಳಿದನು. ತತ್ವನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಕಂಡು एहसान मंदी का जज्बा देखकर. अब दूसरा देखिए ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೇಳು ಕೊಡುತ್ತೇನೆ. तो हम जैसे कि पहले बताया था ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು इस जुमले को ಇತರ ಬರೆದಿರುವ ಮಹಾಭಾರತ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿಗಳು ಎಂಬ ಕೃತಿಯಿಂದ ಆಯ್ದ ವನಮರದ ಗಿಳಿ ಎಂಬ ಪಾಠದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಇಸಿಸೆ ಇಂತಖಾಬ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಇಂದ್ರನು ಗಿಳಿಗೆ ಕೇಳಿದನು. तो ये जुमला इंद्र ने गिಳಿ से ही कहा. जैसे पहले ऊपर था ವನಮರದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದು ಗಿಳಿಯನ್ನು ಅದರ ತತ್ವನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ಅದನ್ನು ಗಿಳಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬ ಯೋಚಿಸಿ ಅದನ್ನು ಕಂಡು ಇಂದ್ರನು ಹೀಗೆ ಹೇಳಿದನು. जैसे कि अभी हमने कहा था कि इंद्र ने क्योंकि इसकी जो तत्वनिष्ठ था ये सूखे पेड़ में था तो इसे देखकर ही इसने कहा. तीसरा देखिए ಅದರ ಈಗಿನ ಅವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾನು ನೋಡಲಾರೆ. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ರಾಮಿತ್ರ ಅವರು ಬರೆದ ಮಹಾಭಾರತ ಪಾತ್ರಗಳ ಸಂಗತಿ ಎಂಬ ಕೃತಿಯಿಂದ ಆಯ್ದ ವನಮರದ ಗಿಳಿ ಎಂಬ ಪಾಠದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಗಿಳಿಯು ಇಂದ್ರನಿಗೆ ಹೇಳಿತು. ಇದನ್ನು ಗಿಳಿಯ ತತ್ವನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೇಳು ಎಂದಾಗ ಗಿಳಿಯು ಮರದ ಸ್ಥಿತಿಗೆ ಮರುಳಿ ಅದನ್ನು ಮೊದಲಿನಂತೆ ಮಾಡು ಎಂದು ಕಾರಣ ಕೇಳಿದ ಇಂದ್ರನಿಗೆ ಹೀಗೆ ಉತ್ತರಿಸಿತು. ಸುಮಾರು 10 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ. तो यहाँ पर देखिए वनमರದ गिली क्या ये 10 जुमलों में लिखने के सवालात हैं. ये गालिबन 4 मार्क्स के लिए आएंगे या 3 मार्क्स के लिए भी आ सकते हैं. ಗಿಳಿಯು ಪರಹಿತಾಕಾಂಕ್ಷಿ ಎನಿಸಿಕೊಂಡಿದ್ದು ಹೇಗೆ ವಿವರಿಸಿರಿ. तो तोता दूसरों की खैर ख्वाही औरों की खैर ख्वाही करने वाला है, किस तरह से इसकी तफसील बयान कीजिए. तो आपको जवाब लिखना चाहिए यहाँ पर है ಗಿಳಿಯು ಮರವು ವನಗಿ ಹೋದರೂ ಆಶ್ರಯವನ್ನು ತೊರೆದು ಹೋಗಲಿಲ್ಲ. ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದು ಒಳ್ಳೆಯ ದಿನ
ಬರಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸಿತೊಡಗಿತು. ಅದರ ತತ್ವನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡು ಇದನ್ನು ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೇಳು ಎಂದಾಗ ಇಂದ್ರನು ಕೇಳಿದಾಗ ಮರವು ಮೊದಲಿನಂತೆ ಫಲಪುಷ್ಪದಿಂದ ಹಸಿರಿನಿಂದ ಕೂಡಿ ನೆರಳು ಕೊಡುವಂತೆ ದಯಪಾಲಿಸು ಎಂದು ಕೇಳಿತು. ನನಗೆ ಮರದ ಈಗಿನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಲು ಆಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದಿತು. ಗಿಳಿಯು ಎಂಥ ಜನ್ಮವನ್ನಾದರೂ ಬಯಸಿದರೂ ಎಂಥ ಭೋಗವನ್ನಾದರೂ ಬಯಸಿದರೂ ಇದನ್ನು ಕೊಡಲು ಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದು, ಆದರೆ ಗಿಳಿ ಕೇಳಿದ ಮರವು ಸ್ವಾರ್ಥರಹಿತವಾಗಿತ್ತು. ಇದರ ನಡತೆ ಲೋಕವರ್ತನೆಗೆ ವಿರುದ್ಧವಾದುದರಿಂದ ಗಿಳಿ ಪರಹಿತಾಕಾಂಕ್ಷಿ ಎನಿಸಿಕೊಂಡಿದೆ. देखिए जवाब कितना खूबसूरत है कि ಗಿಳಿಯು ವನಮರದಗಳು ಒಣಗಿ ಹೋದರೂ ಆಶ್ರಯನ್ನು ತೊರೆದು ಹೋಗಲಿಲ್ಲ. सूख जाने के बावजूद भी वो उसे छोड़कर उस पेड़ को छोड़कर वहां से नहीं गया. ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದು के साथ ही रहा और ये ख्वाहिश करता रहा कि इसके भी अच्छे दिन आएंगे. ಒಳ್ಳೆಯ ದಿನ ಬರಲಿ ಎಂದು ಹಾರಿಸಿತೊಡಗಿತು. ಇದರ ತತ್ವನಿಷ್ಠೆಯನ್ನು ನೆಚ್ಚಿಕೊಂಡು ಇಂದ್ರನು तो इसकी ये एहसान मंदी के ताल्लुक से वो इंद्र बड़ा खुश हुआ और उससे कहा कि तू जो भी चाहे वर पूछ ले ಎಂದಾಗ ಮರವು ಮೊದಲಿನಂತೆ ಫಲಪುಷ್ಪದಿಂದ ಹಸುರಿನಿಂದ ಕೂಡಿ ನೆರಳು ಕೊಡುವಂತೆ ದಯಪಾಲಿಸು ಎಂದು ಕೇಳಿತು. वो अपने लिए कुछ न मांगते हुए उस पेड़ के लिए मांग रहा था कि ये पहले की तरह फल फूल और सब्जा और साया ये सारी चीजें इसके लिए अता कर. ನನಗೆ ಮರದ ಈಗಿನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಲು ಆಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದಿತು. और साथ ही कह रहा था कि अभी की हालत जो पेड़ की है मुझे ये देखा नहीं जाता. ಗಿಳಿಯ ಎಂಥ ಜನ್ಮವನ್ನು ಬಯಸಿದರು, ಎಂಥ ಭೋಗವನ್ನು ಬಯಸಿದರು, वो जो कुछ भी जन्म जिस तरह का जन्म चाहे या किसी तरह के ख्वाहिशात चाहे उसको इस चीज को अता करने के लिए वो तैयार था इंद्र. लेकिन फिर भी उसने कहा कि नहीं, मुझे तो इस किस्म की जो किरदार है, सिफत है, इसी को स्वार्थ रहितವಾಗಿತ್ತು. ये अपने हम अंग्रेजी में कहेंगे सेल्फलेसनेस, दूसरों की खैर ख्वाही. ಇದರ ನಡತೆ ಲೋಕವರ್ತನೆ ವಿರುದ್ಧವಾದುದರ गिड़ी परहिताकांक्षी. तो ये माशरे के खिलाफ से हम ये दूसरों की खैर खा है. अब इस सबक का आखिरी सवाल ये है, कुछ यूं है. दूसरा, ಗಿಳಿಯ ವರ್ತನೆಯಿಂದ ಮಾನವನು ಕಲಿಯಬೇಕಾದ ಗುಣವೇನು. देखिए कितना खूबसूरत है. ಗಿಳಿಯ ವರ್ತನೆಯಿಂದ तोते की इस सिफत से हम वो सबक आमोज सिफत कौन सी है और कौन सा किरदार है. तो जवाब देखिए, ಗಿಳಿಯು ವರ್ತನೆಯು ನಮಗೆ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಕಲಿಸುತ್ತದೆ. ಕಷ್ಟದಲ್ಲಿರುವವರಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಿದ್ದು ಅದನ್ನು ಪರಿಹರಿಸಬೇಕು. ಸ್ವಾರ್ಥವನ್ನು ಬಿಡಬೇಕು. ಬೇರೆಯವರ ಒಳಿತವನ್ನು ಬಯಸುವುದು ಮಾನವನ ಕರ್ತವ್ಯ. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸುಖ ಸಂತೋಷಗಳು ಬರುತ್ತವೆ ಎಂಬುದನ್ನು ತಿಳಿಯಬಹುದು. ಸುಖ ಸಂಪತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದರೂ ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದು ಉಪಕಾರ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಎಂಬ ಗುಣವನ್ನು ಗಿಳಿಯ ವರ್ತನೆಯಿಂದ ಮಾನವನು ಕಲಿಯಬೇಕು. यहाँ पर देखिए जवाब, ಗಿಳಿಯ ವರ್ತನೆಯು ನಮಗೆ ಕೃತಜ್ಞ और कृतज्ञ ಕಲಿಸುತ್ತದೆ. यानी एहसान मंदी न के एहसान फरामोशी. ಕಷ್ಟದಲ್ಲಿರುವವರ ಜೊತೆಯಾಗಿದ್ದು ಅದನ್ನು ಪರಿಹರಿಸಬೇಕು. जो भी हमारे खानदान वाले अहबाब रिश्तेदार हैं उनके दुख के औकात में हम उनका साथ दें और उनके मसाइल का हल करें. स्वार्थವನ್ನು ಬಿಡಬೇಕು. ಅನಾನಿಯತ್ ಖುದ್ಗರ್ಜಿ को हम तर्क करना चाहिए. स्वार्थ ಖುದ್ಗರ್ಜಿ. ಬೇರೆಯವರ ಒಳಿತನವನ್ನು ಬಯಸುವುದು. तो दूसरों की खैर ख्वाही भलाई करना इंसान का फर्ज है. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸುಖ ಸಂತೋಷಗಳು ಬರುತ್ತವೆ. दूसरों की खैर ख्वाही से ही हमारी जिंदगी में भी खैर ख्वाही आएगी. ಸುಖ ಸಂಪತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದವರು ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದು ಉಪಕಾರ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. माल और दौलत और खुशी के औकात में ही न रहते हुए बल्कि दुख के औकात में भी उनके साथ में रहना चाहिए ಎಂಬ ಗುಣವು ಗಿಳಿಯು ವರ್ತನೆಯಿಂದ ಮಾನವನು ಕಲಿಯಬೇಕು. तो यही सारी सिफात हमें तोते से इंसान
बहैसियत बशर सीखना चाहिए।